उद्धव ठाकरे ने हाल ही में बयान दिया था कि देवेंद्र फडणवीस ने आदित्य ठाकरे को मुख्यमंत्री पद के लिए तैयार किया था और मुझसे कहा था कि वे खुद दिल्ली जाएंगी। उनके इस बयान से राजनीतिक गलियारे में चर्चा शुरू हो गई है। इस पर अब उनके बेटे आदित्य ठाकरे का भी बयान सामने आया है। उद्धव ठाकरे के बयान के बाद अब आदित्य ठाकरे की प्रतिक्रिया सामने आई है। इस मुद्दे पर आदित्य ठाकरे ज्यादा स्पष्ट बोलने से बचते दिखे। उन्होंने इस बात पर जोर दिया कि कैसे बीजेपी ने शिवसेना के साथ राजनीतिक समझौता किया है। आदित्य ठाकरे ने कहा कि बात यह है कि 2019 में बीजेपी और शिवसेना के बीच राजनीतिक समझौता हुआ था। आदित्य ठाकरे ने आगे कहा कि बीजेपी ने उस समझौते का सम्मान नहीं किया। 2014 में बीजेपी ने अक्टूबर में शिवसेना से अपना गठबंधन तोड़ दिया था, क्योंकि ऐसी रिपोर्ट थी कि आंतरिक सर्वे में वे अपने दम पर जीत हासिल करेंगे। तभी वे 25 साल का गठबंधन तोड़ना चाहते थे। आदित्य ठाकरे ने कहा कि ये बीजेपी की इस्तेमाल करो और फेंक दो की नीति को दर्शाता है। मुख्यमंत्री पद की बात करें तो हमारे लिए शिवसैनिक मुख्यमंत्री होना ज्यादा महत्वपूर्ण है। त्यांना किती जागा मिळतायत, भाजप किती त्यांना लढू देईल, अर्धे उमेदवार तर त्यांना बदलायला लागतात। मुख्यमंत्री शिंदे यांनी एक मुलाखत दिली, त्याच्यामध्ये असं म्हटलंय की उद्धव ठाकरे यांनी स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं तुम्ही शरद पवार यांच्याकडे मला वाटतं त्यांच्यासारखं निर्लज्ज आणि नीच व्यक्तीने अजून पाहिली नाहीये। ज्यांनी त्यांना घडवलं त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून महाराष्ट्राशी धोका करून सगळे उद्योग तर गुजरातला पळवले, शेतकरी आत्महत्या वाढत चालल्यात आणि ज्या माणसाने ज्या व्यक्तीने तुम्हाला सगळं काही दिलं, तुमची राजकीय ओळख असेल, तिकीट असेल, मंत्रीपद असेल, त्यांच्या सगळ्यात कठीण काळात पाठीत खंजीर खुपसणं आणि जाऊन मग अशी वक्तव्य करणं ह्याच्यासारखं नीच आणि निर्लज्ज व्यक्ती मी पाहिली नाही। प्रचार गीतातून हिंदू आणि आम्ही बिलकुल काढणार नाही। पहिलं इलेक्शन कमिशननी भाजपवर कारवाई करावी। इलेक्शन कमिशन मध्ये हिम्मत असेल तर आपण पाहतो ईसी हे एंटायरली कॉम्प्रोमाइज आहे, पुन्हा एकदा दिसायला लागलेलं आहे। आणि जय भवानी जय शिवाजी हे काढणं हे म्हणजे महाराष्ट्र द्वेष त्यांच्या मनात आहे, भाजपच्या इलेक्शन कमिशनच्या मनात आहे। बावनकुळे म्हणतायत की आदित्य ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या लायकीचे आहेत का? मला वाटतं त्यांनी ते मकावचे मुख्यमंत्री बनू शकतात का हा प्रश्न त्यांनी विचारावा। म्हणजे आजच्या मिरवणुकीत प्रचार गीत वाजवणार तुम्ही? आजच्या मिरवणुकीत नक्की वाजवणार, अभिमानाने वाजवणार। जय भवानी जय शिवाजी आमचं ब्रीदवाक्य आहे। देवेंद्र फडणवीस आशिष शेलार यांना अटक करण्याचा प्लॅन होता। बघा, मी एकच सांगितलंय की जे